मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला शिक्षक भरतीविषयी काही पोस्ट ज्या आहेत त्या वॅकंट आहेत त्याविषयी चर्चा करायची आहे. मित्रो, या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आणि सतत जे व्हिडिओ मी टाकतो त्यामध्ये पुन्हा एकदा सांगतोय की आता ज्या काही भरती शिक्षकांच्या होत आहेत त्या भरतीमध्ये ह्या ज्या संस्था समाविष्ट झालेल्या आहेत त्या सर्व ज्या संस्था आहेत त्या अल्पसंख्याक दर्जा त्यांना प्राप्त झालेला आहे. आणि ज्या संस्थेला अल्पसंख्याक हा दर्जा प्राप्त झालेला आहे त्या संस्थेमधील नियुक्ती करण्याचा अधिकार संबंधित जी काही मॅनेजमेंट असते त्या मॅनेजमेंटला हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि अशा ज्या मॅनेजमेंट आहेत ह्या मॅनेजमेंट न्यूजपेपरला ऍडव्हर्टाइजमेंट देतात आणि त्या ऍडव्हर्टाइजमेंट नुसार तुम्हाला संबंधित शिक्षण संस्थेच्या प्रेमायसेस मध्ये जाऊन तिथे एक तर अप्लिकेशन अगोदर ते मागवतात आणि इंटरव्ह्यूची तारीख सुद्धा तुम्हाला देतात. आणि या जाहिरातीमध्ये जर आपला विषय असेल म्हणजे त्या जाहिरातीमधला आपल्याला एकतर ते रिझर्वेशन सगळे आता प्रश्न येत नाही कारण ह्या अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्था आहेत त्यामुळे याला रिझर्वेशन नाही हे आपण समजून घ्यायला पाहिजे. मग आता या जाहिरातीमध्ये आपल्याला बघायचं काय तर या जाहिरातीमध्ये आपल्याला बघायचं आहे की यामध्ये जे दिलेलं शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता बघायची आहे. त्यानंतर ही जाहिरात जर ज्युनियर कॉलेजची असेल तर तो विषय बघायला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण ज्युनियर कॉलेजमध्ये ज्याला आपण उच्च माध्यमिक विभाग असं म्हणतो ज्यामध्ये 11 आणि 12 हा गट येतो या गटामध्ये काही शिक्षकांच्या पदांसाठी डबल एम ए पाहिजे. डबल डबल एम ए म्हणा डबल एम एस सी म्हणा. कारण काय तर एका विषयावरच्या वर्कलोडवर ती पोस्ट जर फुल टाइम बसत नसेल तर अशा व्यक्तीला 2 विषयाचं टीचिंग करावं लागतं. आणि जेव्हा एखादे जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांना 2 विषयाचं टीचिंग जर करायचं असेल अध्यापन जर करायचं असेल तर ते 2 विषयामध्ये त्या संबंधित 2 विषयामध्ये ज्या 2 विषयाचं त्यांना टीचिंग करायचं आहे त्याला आपण अध्यापन करणं असं म्हणतो त्या 2 विषयामध्ये जाहिरातीमध्ये दिलेल्या 2 विषयामध्ये ते पीजी असणं आवश्यक आहे. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन 2 विषयामध्ये पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण असं समजू की हिस्ट्री राज्यशास्त्र अशी जर जागा असेल तर ते शिक्षक उमेदवार एम ए हिस्ट्री असायला पाहिजेत आणि एम ए पॉलिटिकल सुद्धा असायला पाहिजे. तर ह्या ज्या जाहिरातीमधल्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या आपण अगोदर समजून घ्यायला पाहिजेत आणि त्यानंतरच आपण तिथं अर्ज करायचा आहे. आणि अर्ज केल्यानंतर आपल्याला तिथं जी काही इंटरव्ह्यूची तारीख असेल त्या तारखेला आणि त्या वेळेवर तिथं आपल्याला आपलं जे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेचं फाईल सोबत घेऊन जायचं आहे. लक्षात प्लस आपण ज्या विषयाच्या इंटरव्ह्यूला जातो त्या विषयाचा आपला स्टडी सुद्धा असायला पाहिजे. कारण बऱ्याचशा शिक्षण संस्थेमध्ये त्या विषयावर प्रश्न विचारल्या जातात. मित्र, सुरुवातीला तुमचं म्हणजे वैयक्तिक इंटरव्ह्यू घेतला जातो ज्यामध्ये नाव गाव पत्ता तुमचं शिक्षण काय झालंय कुठून झालं 10वी कुठून झालं त्याचं 12वीचं पर्सेंटेज काय अशा वेगवेगळ्या प्रकारचे एक बेसिक क्वेश्चन ज्याला म्हणतो आपण ते विचारले जातात आणि त्यानंतर ते विषयाकडे वळतात आणि त्या विषयाचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि एखाद्या वेळेस आपल्याला त्या विषयाचं अध्यापन सुद्धा करावं लागते. तर आज आपल्याला अशीच एक जाहिरात बघायची आहे आणि ही जाहिरात सुद्धा ही जी शैक्षणिक संस्था आहे या शैक्षणिक संस्थेला अल्पसंख्याक दर्जा भेटलेला आहे. त्यामुळे ही शैक्षणिक संस्था 100% ब्रँडेड आहे.
हे 100% अनुदान प्राप्त संस्था आहे. यावर अपॉइंटमेंट मिळाल्यानंतर तुमचा जो पगार आहे, मंथली पेमेंट जे म्हणतो आपण त्याला, ते सुरू होते. एकदा काय तुमचा शलार्थ आयडी आला की तुमचे बिल टाकल्यानंतर तुमचा पगार सुरू होते. अशी ही संस्था आहे. चला तर मग आता ही कुठली संस्था आहे त्याची जाहिरात मी या स्क्रीनवर मित्र शेअर करतोय. आता एक लक्षात घ्या की आपले जे सबस्क्रायबर आहेत ते वेगवेगळ्या भागामधले आहेत. तर ह्या जाहिराती ज्या भागामधल्या आहेत आणि त्या भागामध्ये आपण जर राहत असू किंवा आपल्याला तो भाग जवळ पडत असेल तर आपण जरूर हा इंटरव्ह्यू अटेंड करायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे मित्र. तर मग ही जाहिरात आता कुठल्या संस्थेची आहे ते आता मी या स्क्रीनवर शेअर करतो. तत्पूर्वी नेहमीप्रमाणे एक माझी अपेक्षा असते, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की अशा व्हिडिओची आपल्याला गरज आहे, तर जरूर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही असे व्हिडिओ बनवतो तेव्हा त्याचं तुम्हाला युट्यूबवर तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं आपल्याला एक नोटिफिकेशन मिळते. आणि त्या नोटिफिकेशन्स वर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तो संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी उपलब्ध होतो. तर मी ती जाहिरात आता आपल्या स्क्रीनवर मित्र शेअर करतो. ती जाहिरात आपल्याला कुठल्या संस्थेची आहे ते आता इथं बघायचं आहे. बघा ही ती जाहिरात आहे. बघा इथे यांनी असं दिलेलं आहे या जाहिरातीमध्ये, गोंदिया एज्युकेशन सोसायटी गोंदिया, गोंदिया एज्युकेशन सोसायटी गोंदिया, 100% ग्रँडेड किंवा 100% गव्हर्नमेंट ऍडेड संस्था आहे. आणि त्यावरच्या ह्या पोस्ट आहेत. आणि यांनी दिलेलं आहे इथं जे काही याच्यामध्ये त्यांच्या संस्थेमध्ये ज्या शिक्षकांचे पद रिक्त आहेत त्या पदाविषयीची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. ती माहिती मित्र हो आपल्याला सविस्तर आता जाणून घ्यायची आहे. बघा, applications are invited from the eligible candidates along with copies of certificate for the following post of junior college teachers. मित्र, ह्या ज्या जागा आहेत ह्या उच्च माध्यमिक विभागाच्या जागा आहेत, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ज्युनियर कॉलेजला जी काही मंडळी अध्यापन करण्यासाठी पाहिजे आहे त्या संबंधित या त्यांनी जागा आणि त्याचा विषय या जाहिरातीमध्ये दिलेला आहे. आणि पुढे यांनी असं दिलेलं आहे त्याच्यामध्ये, सिरियल नंबर आहे, नेम ऑफ ज्युनियर कॉलेज आहे, सब्जेक्ट आहे, नंबर ऑफ पोस्ट दिलेले आहेत, सब्जेक्ट विथ क्वालिफिकेशन दिलेलं आहे, डेट ऑफ इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि टाइम दिलेला आहे. तर पहिली जे सिनियर आपला सिरियल नंबर मध्ये जे फर्स्ट कॉलेज आहे यांचं ज्युनियर कॉलेज ते MB पटेल ज्युनियर कॉलेज साकोली. सब्जेक्ट दिला कॉमर्स, याची एक पोस्ट आहे आणि याच्यासाठी लागणारं जे क्वालिफिकेशन आहे ते आहे मित्र MCOM B.Ed. आणि याचा मुलाखतीचा दिनांक दिलेला आहे त्यांनी, म्हणजे इंटरव्ह्यूला ज्या दिवशी तुम्हाला हजर राहायचं आहे तो इथं दिवस म्हणजे त्याची जी तारीख आहे ती तारीख इथं दिलेली आहे, ती डेट त्यांनी दिलेली आहे 10/1/2025 ला, 10 जानेवारी नवीन वर्षामध्ये 2025 ला तुम्हाला हजर राहायचं आहे 10:30 वाजता सकाळी. कुठं हजर राहायचंय ते खाली त्यांनी दिलेलं आहे ते आपण बघू. त्याच्यानंतर MB पटेल ज्युनियर कॉलेज साकोली यांची जी दुसरी पोस्ट त्यांनी काढलेली आहे ती आहे जिओग्राफी प्लस पॉलिटिकल सायन्स. ही सुद्धा एक पोस्ट आहे. बघा, दोन विषय शिकवायसाठी त्यांना उच्च माध्यमिक शिक्षक पाहिजे आहे. एक आहे जिओग्राफी आणि दुसरा आहे पॉलिटिकल सायन्स. अर्थातच इथं MA जिओग्राफी
MA पॉलिटिकल प्लस BEd, MA जिओग्राफी अँड MA पॉलिटिकल प्लस BEd, अशा 2 विषयामध्ये हे शिक्षक उमेदवार PG असायला पाहिजे, तरच त्यांनी इथं इंटरव्ह्यूला हजर राहायचंय. आणि इंटरव्ह्यूची तारीख दिली 12/1/2025, म्हणजे 12 जानेवारी 2025, 10:30, 10:30 वाजता सकाळी हजर राहायचंय इंटरव्ह्यू साठी. त्याच्यानंतर आहे मराठी प्लस हिस्ट्री. मराठी प्लस हिस्ट्री हे सुद्धा याच्यामध्ये पोस्ट आहे. आणि मराठी प्लस हिस्ट्री याच्यामध्ये सुद्धा 2 विषयामध्ये MA असायला पाहिजे. MA मराठी, MA हिस्ट्री प्लस तुम्हाला BEd पाहिजे. बघा, MA मराठी अँड MA हिस्ट्री BEd, 13/1/2025, 10:30 वाजता तुम्हाला सकाळी हजर राहायचंय मुलाखतीसाठी. त्यानंतर SS गर्ल्स ज्युनियर कॉलेज गोंदिया, हिंदी प्लस इंग्लिश, अशा 2 विषयासाठी त्यांनी हे पोस्ट काढलेली आहे. म्हणजे MA हिंदी असायला पाहिजे आणि MA इंग्लिश आणि BEd पण पाहिजे. आणि याच्यासाठी त्यांनी दिलेलं आहे इंटरव्ह्यूला 15/1/2025 ला हजर राहायचे. ही वरची जी पोस्ट आहे ते 13/1/2025 ला राहायचे. खालची जी पोस्ट आहे MA हिंदी आणि MA इंग्लिश प्लस BEd या शिक्षक उमेदवारांसाठी 15/1/2025, म्हणजे 15 जानेवारी 2025 ला सकाळी 10:30 ला तिथं उपस्थित राहायचं आहे. पुन्हा जी पोस्ट आहे ती आहे JM पटेल ज्युनियर कॉलेज भंडारा, होम इकॉनॉमिक्स, याची एक पोस्ट आहे. आणि MA होम इकॉनॉमिक्स BEd, आणि यांना हजर राहायचं आहे 16/1/2025 ला, 16 जानेवारी 2025 ला सकाळी 10:30 आणि ही आहे मित्रो 100% ग्रँडेड. या ज्या सर्व शिक्षक उमेदवारांसाठी ज्या काढलेली हे पद आहे, हे पद 100% अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेवरचे आहेत, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे जे उमेदवार या क्वालिफिकेशन्स मध्ये बसत असतील त्यांनी जरूर इंटरव्ह्यूला जावं. त्या भागामध्ये ज्यांना हे जवळ पडते किंवा ज्यांना शक्य आहे, असे जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत, महिला भगिनी असतील तर त्यांनी त्या भागातल्या ज्या काही महिला भगिनी असतील त्यांनी तिथं मुलाखतीसाठी उपस्थित राहावं. आणि मुलाखतीची तारीख प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी दिलेली आहे, ते आपण इथं बघायला पाहिजे. त्याच्यानंतर जे काही इच्छुक उमेदवार आहेत, सगळ्यात त्याच्यामधला महत्वाचा जो पॉइंट आहे तो म्हणजे त्यांना काय करायचं आहे, यांना एक अप्लिकेशन्स द्यायचं आहे. म्हणजे अर्ज पाठवायचा आहे तुम्हाला, आणि अर्ज पाठवण्याची तारीख आहे 25/12/2024. लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ अप्लिकेशन फॉर्म 2 इथं दिलेलं आहे. त्यांनी 25/12/2024 पर्यंत त्यांना या संस्थेकडे अर्ज पाठवायचा आहे. आणि इथं त्यांनी पुन्हा हे दिलेलं आहे, याचा ऍड्रेस सुद्धा दिला जातो, सेक्रेटरी गोंदिया एज्युकेशन सोसायटी, NMD कॉलेज कॅम्पस गोंदिया, डिस्ट्रिक्ट गोंदिया, महाराष्ट्र. त्याचा पिनकोड पण दिलेला आहे आणि इथं फोन नंबर पण दिलेला आहे. आणि तुम्हाला काही अडचण असेल तर याच्यामध्ये हा ईमेल सुद्धा दिलेला आहे. या ईमेल वर तुम्ही काही त्यांना काही तुम्हाला अडचण असेल याच्यामध्ये तर ती अडचण सुद्धा तुम्ही एक ईमेल त्यांना पाठवून विचारू शकता. तर अशा प्रकारची ही जाहिरात आहे. आणि या जाहिरातीमध्ये पूर्ण सविस्तर दिलेलं आहे, ते तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला ते वाचून घ्यायचं आहे. आणि वाचल्यानंतर आपण जर या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेमध्ये किंवा या विषयामध्ये बसत असेल तरच तिथं आपण इंटरव्ह्यूला जायचं आहे. पण इंटरव्ह्यूच्या अगोदर तुम्हाला एक अप्लिकेशन इथं पाठवायचं आहे, 25/12/2024 मध्ये पाठवायचं आहे. त्याचा ऍड्रेस सुद्धा त्यांनी असं दिलेला आहे की द अप्लिकेशन शुड बी सबमिटेड बाय रजिस्टर पोस्ट और पर्सनली देऊ शकता तुम्ही, म्हणजे रजिस्टर पोस्टने पाठवा किंवा पर्सनली पाठवा ऑन द फॉलोइंग ऍड्रेस.
11 AM to 4 PM. हा जो ऍड्रेस आहे बघा, द सेक्रेटरी गोंदिया एज्युकेशन सोसायटी, NMD कॉलेज कॅम्पस, गोंदिया, डिस्ट्रिक्ट गोंदिया, महाराष्ट्र, यावर तुम्हाला तो तुमचा अर्ज जो आहे, विनंती अर्ज, त्याच्यासोबत तुम्हाला तुमच्या ज्या काही शैक्षणिक आणि व्यावसायिक एक्सपिरियन्स वगैरे असेल त्याच्या अटेस्टेड कॉपी तुम्हाला पाठवायच्या आहेत. हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्यानंतर इंटरव्ह्यू विल बी हेल्ड ऍज पर द डेट मेन्शन अबोव ऍट NMD कॉलेज कॅम्पस गोंदिया. तुम्हाला इंटरव्ह्यूला हजर कुठं राहायचंय बघा, तर इथं त्यांनी दिलेलं आहे NMD कॉलेज कॅम्पस गोंदिया. इथं तुम्हाला ह्या ज्या मेन्शन इथं डेट दिलेल्या आहेत त्या डेटच्या दिवशी इथं गोंदियाला हजर राहायचं आहे, NMD कॉलेज कॅम्पस गोंदिया. तर मित्रो, अशा प्रकारे ही जी जाहिरात आहे ही आपण गोंदिया एज्युकेशन सोसायटी गोंदियाची बघितलेली आहे. 100% अनुदानित आहे. त्यामुळे आपण अवश्य या जाहिरातीचा फायदा घ्यावा, तिथे इंटरव्ह्यूला आपण जावं, आणि आपला जर इंटरव्ह्यू चांगला झाला असेल तर जरूर ती संबंधित जी काही शैक्षणिक संस्था आहे ती आपला विचार करेल. तर ठीक आहे, पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला त्याला लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा काही ज्या काही जाहिराती आपल्यापर्यंत येतात त्या जाहिराती मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं एक काम करतोय. बाकी दुसरा माझा याच्यामध्ये काही कुठला मित्रहो उद्देश नाही. तर ठीक आहे, आजच्या या चर्चेला मी इथं पूर्ण विराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.